पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी नंबर 231 ते 240. या ओवीच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा सुंदर संवाद आपण पाहणार आहोत आणि त्या 10 ओव्यांचं चिंतन की सुंदर प्रकारे आपण करणार आहोत. एक एक ओवी तिचा अर्थ व त्यातून बोध घेता येईल हे आपण क्रमाने पाहणार आहोत. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसिले, परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. की या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही जे काही सांगितलं ते मी पूर्णपणे समजून घेतलं आहे, पण आता मला माझ्या मनातलं काही खास प्रश्न विचारायचे आहेत. की अर्जुनांनी श्रीकृष्णाला हा केलेला संवाद आहे. तरी देवा आहे ऐसे कैसे, जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे, मार्गो सांडोनी अनारिसे चालत देखो. की अर्जुनांनी श्रीकृष्णांना प्रश्न केला, हे देवा, असे कसे घडते की ज्ञानी लोकसुद्धा कधीकधी आपला योग्य मार्ग सोडतात आणि चुकीच्या मार्गावरती रस्ता फसत असतात, भरकटत असतात, चुकीच्या मार्गावर जातात. सर्वज्ञ ही जे होती, हेयोपादेय ही जाणती, तेही परधर्मे व्याभिचारिती कवने गुणे. जे सर्वत्र म्हणजेच सगळे जाणणारे ज्ञानी आहेत, जे काय घ्यावे आणि काय टाळावे हे ओळखतात, तेही परमार्गात म्हणजे चुकीच्या कर्मामध्ये गुंतत असतात. हे असं कशामुळं होत असेल हे अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात. बीजा आणि भुसा अंधो निवाडून येणे जैसा, नावेक देख नाही तैसा बरळे कापा. की बी आणि भुसा यातला फरक की आंधळ्या माणसाला कळत नाही, पण डोळस माणसाला तरी चूक कशी होते. ज्ञानी लोकांनी चुकीचा निर्णय कसा काय घ्यावा ही गोष्ट खऱ्या अर्थानं मनाला पटणारी नाही. आणि म्हणून की तो प्रश्न श्रीकृष्णांना विचारतात. जे असता संगो सांडिती, तेची संसर्गो करिता न धाती, वनवासी सेविती जनपदाते. जी माणसं असताना सुसंग सोडतात आणि वाईटाचा संग करतात, आणि तेच लोक खऱ्या अर्थानं परिस्थिती बदलली की चांगल्या लोकांशीही संबंध ठेवतात. जंगलात राहणारेही गावातील लोकांची सेवा करतात, नवनवे प्रसंगानुसार वर्तन बदलत असतात. की जीवन जगत असताना अशा काही घटना होत असतात. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बळत्कारे सुईजती तयाची माझी. या समाजामध्ये, या जगामध्ये काही लोक स्वतःचं पाप लपवतात, पण दुसऱ्यांना मात्र जबरदस्तीनं पापात ओढत असतात किंवा दोष देण्याचा प्रयत्न करत असतात. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जिवेसी, चुकविता ते गिवसी तया तेची. या ओवीच्या माध्यमातून की सुंदर प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जे दुसऱ्यांचं आयुष्य बिघडवतात त्यांच्या मागे ते स्वतःच अडकतात. दुसऱ्यांचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच नुकसान करून घेत असतात. त्यांचं जीवन की त्यांच्याच हातानं
उद्ध्वस्त करण्याचा प्रयास करत असतात. ऐसा बलात्कारो एको दिसे, तो कवनाचा येत आग्रही असे. हे बोलावे रसिकेसे, पार्थो म्हणे. की अशी जबरदस्ती ही प्रवृत्ती दिसते, पण हे का बरं घडत असेल, हे तू मला भगवंत स्पष्ट सांग, असं अर्जुन की भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारत असतो. आणि तो प्रश्न विचारल्यानंतर की कुतूहलानं उत्तर काय येईल याच विचारामध्ये तो असतो. तव हृदय कमळ अरामू, जो योगी यांचा निष्काम कामू. तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगे नाईक. की या ओवीच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न करतात की तेव्हा श्रीकृष्ण ज्यांचे हृदय पवित्र आहे, शांत आहे, ते म्हणतात, हे अर्जुना, मी तुला त्याचे कारण सांगतो, हे तू नीट ऐकून घे आणि नीट समजून घे. तरी हे काम क्रोधो पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती. या 240व्या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की हे पार्था, हे अर्जुना, हे मनुष्याची चूक काम क्रोध या वासनांमुळे होत असते, की ज्याच्या मनात कृपेची म्हणजेच शांततेची आणि विवेकाची साठवण नसते, ते या वासनांच्या अधीन होतात आणि यालाच लोक कृतांताचा प्रभाव म्हणजेच वासनेचा जोर म्हणत असतात. रामकृष्ण हरी. आमचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.